चिखली शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षावर त्यांच्या पत्नीनं गंभीर आरोप केलाय। पतीनं पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। चिखली शहरात पत्नीवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप चिखली युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल काकडे यांच्यावर त्यांच्या पत्नीनं केलाय। या संदर्भातील तक्रार चिखली पोलीस ठाण्यात विशाल काकडे यांच्या पत्नीनं दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून विशाल काकडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। तर विशाल काकडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय समजले जातात। माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पीडित महिलेच्या वडिलांनी केली आहे। माझी मुलगी चिखलीला विशाल काकडे म्हणून या व्यक्तीसोबत 2020 मध्ये लग्न झालेलं आहे। सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही, कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा। अंतर्गत आपसात वादविवाद, तीन नंदा तिच्या सासू सासरे आणि चौथा नवरा जो आहे हा बाहेर तोंड मारत फिरणारा व्यक्ती आहे। याचे काही मुलींसोबत, काही लेडीज सोबत, काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे। आजही चालू आहे। आजही माझ्या मुलीने त्याचे फोन पकडलेत। जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या 400 आणि चॅटिंगचे आहेत आणि 200-300 फोटो आहेत त्याचे अश्लील। परंतु कोणाच्या लेकीवाडीचे नावं खराब करायचे नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही ते पब्लिश करत नाही आहोत। परंतु या नालायकाला अद्दल घडलीच पाहिजे, ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं आहे। आज तर त्यानं हद्दच केली की माझ्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः तो जाळत होता नालायक। माझ्या मुलीचा तिच्या आईला फोन आला, तेव्हा तिच्या आईला ईश्वराने काय बुद्धी दिली तर तिला सुचलं, तिनं सरळ म्हटलं की बेटा तू कसंही आतमध्ये धावत जा आणि अंदर लॉक करून तुझं जीव वाचव। त्यामुळे ईश्वराच्या या दिलेल्या बुद्धीमुळे माझ्या मुलगीचं आज जीव वाचलो। माझी मुलगी माझ्यासोबत आहे। तरी चिखलीकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांना की अशा नालायक कुटुंबाला तुम्ही कसे सहन करता। या नालायक कुटुंबावर जे लोकांवर अन्याय करतात त्यांच्यावर चिखलीकरांनी विरोध दर्शवून काही ना काहीतरी माझ्या मुलीला न्याय द्यावा। आज रोजी त्या वादावरून वाद सुरू असताना फिर्यादीची सासू आणि ननद या वरती बेडरूममध्ये गेल्या। बेडरूममध्ये जाऊन त्यांनी आपल्या मुलाला रिक्की काकडे याला, आज हिचे वागणे नेहमीचे झालेले आहे, हिला आज काटा काढूनच टाकू असे सांगून चिथावणी दिली। वरून आरोपी विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बॉटलमधील पेट्रोल हे फिर्यादीच्या अंगावर ओतून घरात किचनमधील गॅस सुरू करून त्याच्यावर तिचा पदर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला। परंतु फिर्यादी यांनी तात्काळ आरडाओरड करून बाथरूममध्ये जाऊन आपला पेटलेला पदर हा विझवला आणि तात्काळ सदरची माहिती त्यांनी आपल्या आईवडिलांना दिली आणि आईवडिलांनी सदरची माहिती चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे साहेब यांना दिली आणि त्यांनी सांगितल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि फिर्यादीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलो। तिच्या आईवडिलांसमक्ष फिर्यादीने रिपोर्ट दिल्यावरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास भूषण गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे।